पापा गेले नि काळाने आमच्यावर जणू घालाच घातला. अंधारल्या त्या वाटांवर काळजाचा तुकडा आमचा हरवला. मी मोठी असूनही देवा दुःखाने माझी मती कुंठित झाली. पण त्या संकटात माझा भाऊ एक वीर बनून उभा राहिला. खेळण्या बागडण्याच्या वयात सोसले त्याने कष्ट. घराच्या या सुखासाठी केले स्वतःचे बालपण नष्ट. माझ्या पाठीवरचा तो केवळ 2 नंबरचा भाऊ. आज त्याच्याच मायेमुळे आम्ही ताठ मानेने उभे आहोत. स्वतः रडला, लपून कुठे, आम्हास कधी कळू दिले नाही. बाबांची जागा घेऊन त्याने सुखाची सावली दिली. दुसऱ्या छोट्या भावाला नि मला तो पंखाखाली जपतो आहे. लहान असूनही तो आज घरातला बाप माणूस वाटतो आहे. कशी फेडू रे देवा या माझ्या भावाची ही पाव. पप्पांच्या अचानक आम्हाला सोडून जाण्याने आमच्यावरती आभाळच फाटलं होतं. तेव्हा माझ्या पाठीवरच्या या दुसऱ्या भावाने लहान असूनही घराचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता. स्वतःचं बालपण विसरून तो आमच्यासाठी बाप माणूस बनलाय. मला या दोन्ही भावांचा प्रचंड अभिमान आहे. माझ्या या दोन्ही लाडक्या भावांना आणि आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र झटणाऱ्या जगातील अशा प्रत्येक समजूतदार भावांना माझ्याकडून जागतिक भाऊ दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा जे भाऊ बघत असतील त्यांनी. आणि ज्या बहिणी बघत असतील त्यांनी आपल्या लाडक्या भावांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.